सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले। या व्याघ्र प्रकल्पात असलेल्या खुंदलापूर धनगरवाडी या गावांना व्याघ्र प्रकल्पातून वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं। याबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर यांनीही सहभाग घेतला। लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री नाईक म्हणाले, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार चांदोली अभयारण्य घोषित करण्यात आले। दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय उद्यान आणि तिसऱ्या टप्प्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाले। व्याघ्र प्रकल्पाची सीमा बदलण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे। या व्याघ्र प्रकल्पातील गावे वगळण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता घेण्यात येईल। त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला जाईल। शासन याबाबत पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेईल। जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत चांदोली व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या धनगरवाडी येथील नागरिकांच्या गुराढोरांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, तसेच अमानवीय वागणूक मिळणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। त्या पद्धतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील। धनगरवाड्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावण्यात येईल असंही वनमंत्री श्री नाईक यांनी यावेळी सांगितलं। लक्षवेधीच्या माध्यमातून मला चांदोलीचं जे अभयारण्य आहे त्या अभयारण्याचे सर्व जे प्रकल्प बाधित आहेत त्या बाधितांची व्यथा या निमित्तानं आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून मांडायची होती। आज तसं बघितलं तर 1985ला चांदोलीच्या अभयारण्याची अधिसूचना पारित झाली आणि पारित झाल्यानंतर 97 साली खुंदलापूरचा धनगरवाडा आहे की त्या खुंदलापूरच्या धनगरवाड्यावरती संपादनाचा शेरा नोंदवला गेला। आता वास्तविक पाहता संपादनाचा शेरा ज्यावेळेस आपण नोंदवतो त्यावेळेस त्याला विहित अशा पद्धतीची नियमावली असते। त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला 11 खाली अधिसूचना काढायला लागते आणि नंतर परत त्याची संकलनाची प्रक्रिया जी आहे ती परिपूर्ण केल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रक्रिया करायला लागतात। पण तसं न करता तो शेरा तिथं लावल्यामुळं 97 पासून ते 2000 आज 25 आहे, ह्या जवळजवळ 25 आणखीन 3 28 वर्ष या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती भूसंपादन जे आहे संपादनाचा शेरा असल्यामुळं त्यांना ना शेती कर्ज मिळतं, त्यांना ना पीक कर्ज मिळतं, त्यांना त्यांच्या जोडधंद्यासाठी त्यांची शेती कुठेही मॉर्गेज ठेवता येते, त्यांना कुठलंही अनुदान जे आहे त्या अनुदानापासून ते वंचित आहेत। आम्ही सगळ्या मंडळींनी मागच्या असणाऱ्या सगळ्या कार्यकालामध्ये जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून त्या असणाऱ्या त्या धनगरवाड्याला नागरी सुविधा दिल्या, शाळा दिल्या, तिथं असणाऱ्या बालवाड्या दिल्या, समाज मंदिरं दिली, अप्रोच रस्ते दिले, राहण्यासाठी अशा पद्धतीची सुनियुक्त अशी परिस्थिती तिथं निर्माण केली। पण तरीही माझी या निमित्तानं आपल्या सरकारकडं वन खात्याकडे एवढी विनंती आहे की 97 पासून ते आज मितीपर्यंत साहेब तसं बघितलं तर अभयारण्याची पहिली अधिसूचना 85ला आली, दुसरी अधिसूचना 2004ला आली। 307 स्क्वेअर किलोमीटरचं अभयारण्य 317चं झालं। 684 हेक्टरचे क्षेत्र हे ह्या खुंदलापूर धनगरवाड्याचं जवळजवळ 28 वर्ष त्याच्यावरचा संपादनाचा शेरा असल्यामुळं त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळत नाही। याला जबाबदार हे निश्चितपणे ही दप्तर दिरंगाई आहे का नाही हा पहिला माझा सवाल आहे। दुसरं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, अभयारण्यग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण एक खिडकी योजना करून या असणाऱ्या प्रश्न स्पेसिफिक मांडतो सर। प्रश्न स्पेसिफिक हा आहे की आज आपला असणारा जो सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प गेल्यामुळं या असणाऱ्या आमच्या संपादनाचा शेरा काढण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यातनं मार्ग वनमंत्री कसा काढणार आणि त्याचबरोबर जो आज मुख्यमंत्री महोदय सुद्धा इथं आहेत, थोडं आउट ऑफ स्कोप मी सांगतो, पण 4 जून 2019ला आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काढलेला जो प्रकल्पग्रस्तांचा आणखीन वसंतांसाठी जो GR आहे तो परत एकदा अंमलात येणार का? आणि त्याचबरोबर साहेब माझी या निमित्तानं एक 4 ओळीच्या द्वारे ही जी दप्तर दिरंगाई आहे ती दप्तर दिरंगाई या निमित्तानं मला मांडायची आहे। केला त्याग संसाराचा उभा राहिले अभयारण्य, दिसेल का हो सरकारला आमच्या अवहेलनेचे अरण्य रुदन, होईल का हो आमच्या पुढच्या पिढींचे सन्मान आणि संवर्धन, अध्यक्ष महोदय करतील का हो देवाभाऊ आणि गणेश दादा
आमच्या मागणीचे समर्थन हे मला या निमित्तानं विचारायचंय। आणि माझी विनंती आहे की आदरणीय वनमंत्री महोदयांनी आमची असणारी ही जी परवा सुद्धा मी बघितलं वनमंत्री महोदय आपण आपल्या असणाऱ्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत ज्या पोटतिडकीनं इथं बोलला त्याच पोटतिडकीनं या असणाऱ्या अभयारण्यग्रस्तांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोलावं आणि ह्या अभयारण्यग्रस्तांच्यासाठी निश्चितपणे त्यांचा तो शेरा कमी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मी इथं अभिवचन तुमच्याकडनं अपेक्षित करीत आहे।